कुठे हरवले प्रेम माझे भाग 30. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 29 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तरी पण तुम्ही बघून घ्या. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा भाग. सकाळ होते आणि सकाळी अमैरा प्रियाला कॉल करते. अमैरा म्हणाली, स्वीटू येऊ का, तयार व्हायचं आहे ना? प्रिया म्हणाली, ये ना. ती प्रियाकडे जाते आणि मस्त मराठमोळी मुलगी, गालावर खडी, डोळ्यात धुंदी टाईप, एकदम भारीच. प्रिया म्हणाली, काय दिसतेस ग? अमैरा म्हणाली, चल स्वीटू, मी घरी जाते आणि वाट बघते. शशांक आला की सोबतच जायचंय. तू काळजी घे, ओके? प्रिया म्हणाली, अगं इथेच थांबली असतीस ना, इथूनच गेली असतीस. अमैरा म्हणाली, नाही ग, येते मी. ती निघून जाते. प्रिया म्हणाली, ही अशी का वागली? असू दे, काही काम असू शकते. अम्मो काळजी घे ग. प्रिया तिचे स्टडी करायला निघून जाते. अमैराला कॉल येतो. कुणी अनोळखी व्यक्तीच बोलतो, रेडी आहेस बाळा? ये खाली, वाट बघते. अमैरा म्हणाली, या पॉप्स कमिंग. काय, अमैराचे पापा? आणि तिने कुणाला सांगितले नाही का? खरंच तिचे पापा आहेत की नाही? ती खाली जाते. तिथे एक कार उभी असते. आज श्रेयस लवकर ऑफिसला गेलेला असल्याने तो घरी नसतो. त्याला माहिती असतं दिदू शशांकसोबत जाणार आहे, म्हणून तो काळजी करत नाही. तिला कॉल येतो अननोन नंबरने. बेटा गाडीत बसून जा, तुला माझ्यापर्यंत घेऊन येतील ते लोक. घाबरू नकोस, मी आहे इकडे. वाढदिवस आहे ना माझ्या बाबूचा आज, ये बेटा. अमैरा म्हणाली, येस पॉप्स कमिंग. ती गाडीत जाऊन बसते. गाडी वेगाने सुटते. एका गलिच्छ वस्तीत जाऊन थांबते. तिथून अमैराला डोळ्यात पट्टी बांधून नेण्यास सांगितले आहे असे सांगून तिच्या डोळ्याला पट्टी बांधले जाते आणि तिला एका रस्त्याने नेले जाते. जिथून तिला नेत असतात तिथे पोलिसांचे खबरी असतात. एका मुलीला डोळ्यांना पट्टी बांधून नेलं जात असल्याची माहिती तो खबरी पोलीस कंट्रोलला देतो. पोलीस येऊन लगेच त्या ठिकाणाला घेरले जाते, कारण आजपर्यंत खुलासा न झालेला तो यूपी केस सुटणार असतो. शशांक याच ऑपरेशनचा भाग असतो, हे आपण बघतच आहोत. अमैराला एका बंद कोठडीत आणून खुर्चीत बसून बांधले जाते. ती खूप जोरजोरात म्हणू लागतो, पाप्स पाप्स ओरडत असते. तिला एका बाईची आवाज येते, चिल्ला छोरी, जितना चिल्लाना चावे है, तन्ने या हमारे सिवा कोई ना मिल पाएगा. तिच्या डोळ्यावरून पट्टी हटवण्यात येते आणि ती समोरचे दृश्य बघून शॉक असते. अमैरा म्हणाली, तू इथे कशी? आणि माझे पाप्स कुठे आहेत? ती म्हणाली, बाई, थारे पाप्स तो ये रहे. चल भाई, सुरू हो ना, की मारा मुंह देखेगा बस. ज्याला ती ऑर्डर देते तो माणूस अमैराच्या पप्पांचा हुबेहूब आवाज काढतो. अमैरा म्हणाली, हा माझ्या पाप्सचा आवाज? म्हणजे इतक्या दिवसांपासून हाच माझे पाप्स? कुठे आहेत माझे पाप्स? नीच निर्लज्ज बाई. ती बाई म्हणाली, थारे बाप का तो कब का खात्मा कर दिया मन्ने, अब थारी बारी. बिटिया तन्ने भी थारे बाप के पास पहुंचा देती हूँ, फिर बैठना दोनों प्यार भरी बातें करते. की बोला थारा बाप? मुझे जाने दो मारे बच्चा के पास. मन्ने एक ना मानी उसकी, ख़त्म कर दिया. अब उसका सारा पैसा प्रॉपर्टी मारे हिस्से में आवेगी. शादी भी तो उसी वास्ते की थी मन्ने. अरे मन्ने का पता था उसकी जान इस चुईया में फंसी है, वरना दोनों का क्रियाक्रम साथ ही कर देती. अब कोई ना, देर तो अभी भी ना होवी से. ला जगनमोहन, कट्टा दे इसका सर. ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून अमैराच्या बाबांची दुसरी बायको. हिनेच तिच्या बाबांना मारून एका मिमिक्री आर्टिस्टकडून त्यांची आवाज काढून आज अमैराला फसवले होते. तिच्या मनात तिच्या पप्पांविषयी चुकीची समजूत करून तिच्यासोबत तिचे बाबा खूप वाईट वागतात असं दाखवण्याचे त्या बाईने सतत प्रयत्न केला असतो. पण अमैरा आताही तितकेच प्रेम आपल्या वडिलांना करत असते. त्या बाईने सगळी प्रॉपर्टीसाठीच केलं असतं. बघा, असे असतात लोक. काय म्हणावं, माणुसकी मेली. रिप ह्युमॅनिटी. तिचे पाप्स गेल्याचे समजताच तिची शुद्ध हरपते. ती त्या बाईला शिव्या घालते. अमैरा म्हणाली, ब्लडी बीच, तुला सोडणार नाही मी, बघ, आय विल किल यू. ती बाई म्हणाली, छोरी बावड़ी लागे जगनमोहन, तन्ने एक बात समझना आती. छोरी, आज तू ही नहीं जा पावेगी यहाँ से.
म्हणणे कैसे मरवाएगी. ती तिच्या कानशिलात बंदूक धरते. अमायरा डोळे बंद करते. काही वेळ सगळे सुन्न. अचानक गोळीचा आवाज आणि कानशिलात वरची बंदूक हटल्याचा तिला भास होतो. ती डोळे उघडून बघते. ती बाई खाली पडलेली असते. 2 लेडीज कॉन्स्टेबल तिच्या शेजारी आणि सगळ्यांना ताब्यात घेतले जाते. प्रिया आणि अज्जू तिथं तिच्या समोर येऊन उभे राहतात. प्रिया तिला सोडवून स्वतःच्या मिठीत घेते. ती खूप रडत असते. तिकडून शशांक येतो. ती शशांकला धावतच जाऊन मिठी मारते. अमायरा म्हणाली, यामिस माय पॉप्स. शशांक म्हणाला, डोंट क्राय बेबी, आय अंडरस्टँड. प्रिया आणि अज्जू, तुम्हाला कसं कळलं. प्रिया म्हणाली, तू आज येणार होतास. अमायराला तयार व्हायला माझ्या घरी आलेली होती. रेडी होऊन जायला निघाली. मी थांबवलं, पण ती न थांबता पटकन निघून गेली. मला हिची वागणूक विचित्र वाटली. माझे एम्मी असं कधीच वागणार नाही. मला काही गडबड वाटली. मी रोडाच्या दिशेने बघत उभी होते. मला समोर एक कार दिसली. त्यावर UP लिहिलेले दिसले. ती कार ज्या अँगलने उभी होती, मला त्यावर लिहिलेले फक्त कुठल्या राज्याची आहे तितकंच जाणवलं आणि क्लिक झाला तो UP केस. काहीच वेळात अमायरा गाडीत बसून जाताना दिसली. मी तेव्हाच गाडीची चावी घेऊन लिफ्टने उतरून हिचा पाठलाग केला. सगळ्या गाड्यांवर इथे MH असतो. तिथं UP असल्याने पाठलाग करणे सोपं झालं. मी पोहोचले आणि काहीच वेळात इथं पोलीस आली आणि आता हे सर्व. थँक गॉड. एमी, यू आर राईट बेबी. शशांक म्हणाला, अम्मो, तुला हे काल कधीपासून येत होते. अमायरा म्हणाली, काल रात्री तुम्ही सगळे गेल्यावर मी आणि स्वीटू वर येत होतो. स्वीटू गेल्यावर मी फोन चेक केला तेव्हा मला एक कॉल आला आणि तिकडून पाफचा आवाज ऐकून मी खूप रडले. त्यांनी मला शांत राहायला सांगून आजचा प्लॅन सांगितला आणि कुणाला सांगितलं की त्यांनी ती बाई मारू शकते असं मला सांगितलं, कारण ती बाई त्यांच्यावर नजर ठेवून आहे असे सांगितले. म्हणून मी कुणालाच न सांगता आले इकडे. सॉरी स्वीटू, सॉरी याल. मला हे करायला नव्हतं पाहिजे ना ॲमिस. शशांक म्हणाला, तसं नाही गं वेडे, तुझ्यात माझा जीव अडकलाय ना. कसं समजवू अम्मो. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि आज तर बिलकुल नाही. बघ ना किती गोड दिसतेस. चला आता UP केस अमायराच्या पप्पांच्या मर्डर रिलेटेड असल्याचे सिद्ध झाले. किती दिवसापासून झोपलेलो नव्हतो. अमायरा म्हणाली, आणि ती बीच. शशांक म्हणाला, तिची रवानगी कोठडीत आणि तिच्या हातावर गोळी मारलेली. सो डोंट वरी, ज्युडिशियरी विल पनिश देम. कम ॲट माय होम. अम्मोचं सरप्राईज असते शशांकच्या घरी. सगळे म्हणाले, हुर्रे. अमायरा लाजते. भेटू आता शशांकच्या घरी. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.